वर्षा बाळकृष्ण उमाळकर आणि सासरगाव वर्षा प्रभव महाजन. मला एक मुलगा आहे, IT कंपनीत नोकरी करतो आणि मी चिठ्ठी लागतो. आणि आपले सर्व बालमित्र आणि मैत्रिणी, विशेष पैसे देण्याची आवश्यकता नसेल कदाचित, कारण टापर मॅडमची मुलगी हाच परिचय आहे. माझं नाव वैशाली सुमंतिका टापर आईचं, आणि लग्नानंतरचं नाव आहे वैशाली अनिल सोरके. मी औरंगाबादमध्ये असते. श्री गुजराती विद्या मंदिर याचं प्रायमरी सेक्शन आहे, गुजराती पाठशाळा. या शाळेमध्ये मी 91ला लागलेले आहे. म्हणजे आईने मला 10वी झालं, लगेच गावाबाहेर काढलं. 2 वर्ष DED केलं, लगेच जॉबला लागले. लगेच 91 पासून सुरू झाला कहाणीला. कुठेतरी विसरलो होतो आपण. गावात पण जास्त येणं होत नव्हतं. देवळगाव राजाला नंतर आई पण पुण्याला शिफ्ट झाली. हळूहळू देवळगाव राजा विसरून गेलो. पण जसा 30 डिसेंबर 23ला ग्रुपमध्ये मला जॉईन केलं, म्हणजे नवीन वर्षाची पहिला दिवस, रात्रच समजा, आणि नवीन वर्षाचं ते गिफ्ट मिळालं. सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. माझे मिस्टर हे सिप्ला कंपनीत होते. आता त्यांनी ती कंपनी सोडली आणि पैठणला एनकोर कंपनीमध्ये आहे. ते बी फार्मसी झालेले औषध कंपनीमध्ये काम करतात. आणि मला 2 मुलंच आहेत. मोठा मुलगा माझा MBBS झालाय आणि आता MD मेडिसिनमध्ये करतोय अंबेजोगाईला गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. आणि लहाना मुलगा मुंबईला MBA करतोय. दोन्ही मुलं आहेत. मुलींची कमतरता वाटते, पण सुना चांगल्या मिळव बसते. आता सगळ्यांना नातवं झाले, सुना आल्या, छान वाटतंय. आम्ही आता अजून लाईनीत आहे. बघू आता पुढे काय होतंय. सर्व गुरुजनांचे खूप खूप आभार व्यक्त करते, कारण गुरुजनांमुळेच आपल्याला आजचा दिवस मिळाला. आपल्याला काय प्रामाणिकपणाने आपण त्याच्यातून शिकलोय, शिस्त शिकलोय. एक मेन आज हे सर्व गुण जे आहेत विद्यार्थ्यांमध्ये कमी दिसतात. आणि मी टीचिंगमध्ये असल्यामुळे मला हे जाणवते. कोविड नंतर तर खूपच खराब झाली विद्यार्थ्यांची हालत, कारण हातामध्ये ते इलेक्ट्रॉनिक बॉक्स आलाय सारखं, त्याच्यामध्ये विद्यार्थी गुंग. आणि मुलांना तर मूल्य शिक्षणाची खूप आवश्यकता झाली. त्यांना शाळेच्या आणि माझी जी शाळा आहे ती असं स्लो एरिया म्हणता येईल. आपल्या कामगारांची जास्त मुलं आहे त्याच्यामध्ये. 600 विद्यार्थी संख्या आहे, भरपूर आहे. 12 जणांचा स्टाफ आहे. पण त्या विद्यार्थ्यांना जे शिक्षण आहे ते घरून इतकं व्यवस्थित मिळत नाही. त्यांना जे मूल्य शिक्षण आहे ते देण्याची आता शाळांमध्ये गरज पडलेली. आणि आपण फार भाग्यवान आहोत, आपली पिढी, की आपल्याला घरातून पण संस्कार मिळाले आणि शाळेतून सुद्धा हे आपल्याला संस्कार मिळाले. आणि त्याच्या जोरावरच आज आपण ज्याही क्षेत्रात काम करतोय तिथं आपण आपला एक ठसा उमटवलेला आहे. आणि आपल्याला मला तर बरेच शिक्षण विभागातले लोक जर भेटले तर विदर्भाच्या पोरी खूप हुशार असतात. हे वाक्य ऐकलं की एक अभिमान वाटतो की खरंच आपण काहीतरी मिळवले आहे. आणि जो विचार केला होता की नाही मला पुढे चालून नोकरीच करायची आहे, जॉब सोडायचा नाही. माझे मिस्टर असे खूप फिरतीवरच होते. म्हणजे गोवा झालं, सिक्कीम झालं, दौंड झालं. कारण तुम्हाला फिरायचं तर फिरा, मी काही जॉब सोडणार नाही. कारण 4-4 महिन्याचे लेकरं पाळणा घरात ठेवून जॉब केलेला आहे. आणि घरची आईची परिस्थिती बघितली. आईनी स्वतः शाळेत शिक्षिका असल्यामुळे आणि आईचं इन्कम असल्यामुळेच आम्ही सगळं शिकू शकतो. अशा परिस्थितीतून गेल्यामुळे मनात निर्धार होता की आपल्याला नोकरी सोडायची नाही. आणि ते मी ठेवलं. घरच्या आधी पण खूप साथ दिली. मिस्टर पण म्हणजे म्हटले आधी खूप मागे लागले, थकून गेले, आता काही सोडत नाही, जाऊ दे मी माझा फिरतो. कारण मला कसं म्हणत होते तुझ्यामुळे माझं प्रोग्रेस अडकली. म्हटलं तुम्हाला मोकळं आहे, तुम्हाला फिरायचं फिरा जा, मी 2 लेकरं घेऊन छान सांभाळणार. आई येत असते मध्ये मध्ये, सगळ्यांचा सहभाग आहे. घरी पण माहेरी पण सगळेजण आपल्याला मानतात, साथ देतात. त्याच्यामुळे आता व्यवस्थित सगळं चालू आहे. आणि सर्वांना हेल्दी आयुष्य लाभो, कारण आजकाल ते फार जरुरी झालेलं आहे. तर आता आत्तापासून म्हणतच म्हटलं गोळ्या सुरू झालेल्या आहेत बऱ्याच जणांना. आणि आपल्या सर्व गुरुजनांना दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची तब्येत चांगली राहो आणि त्यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण हो, तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण हो.